तर लाडक्या बहिणींसाठी ही पुन्हा एकदा खुशखबर आहे की लाडक्या बहिणींना 3,000 रुपये जे काही जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. मात्र तुम्ही म्हणत असाल की आम्ही हा व्हिडिओ पाहत असताना आमच्या खात्याला तसं मेसेजही आला नाही किंवा पैसेही जमा झाले नाहीत. नेमके मग कुठल्या बँकेला जमा झाले, की कुठल्या जिल्ह्यासाठी आहेत किंवा कुठल्या बहिणीसाठी आहेत किंवा ज्यांची केवायसी झाली तर त्यांच्यासाठीच आहेत किंवा ज्यांची केवायसी राहिली त्यांच्यासाठी आहेत किंवा नेमकं याचा अपडेट काय किंवा निराधाराचे पैसे येणं सुरू झालेत मात्र आमचे पैसे काय येत नाहीत असा प्रश्नही बऱ्याच जणींना पडला असेल. की आठवडाभरापासून 3,000, 1,500 आणि 4,500 रुपये अशा टप्प्यामध्ये पैशाचं वाटप सुरू आहे. बऱ्याच बहिणींना 4,500 रुपये आलेले, बऱ्याच जणींना 3,000 रुपये आलेले आणि काहींना 1,500 रुपये आलेले आणि काहींना काहीच नाही आलेलं. तर मग याचं नेमकं काय गौडबंगाल आहे आणि त्याच्यानंतर संक्रांतीच्या ज्या काही साडेवाटपाचं सरकारने जी काही साडेवाटपाची घोषणा केलेली आहे आणि त्याच्यासोबत एक किट मिळणार आहे लाडक्या बहिणींना. तर मग या साड्या आतापर्यंत वाटपा सुरू झाले नाही त्या नेमक्या राशन दुकानातून मिळणार की डायरेक्ट मुख्यमंत्री आणून देणार की डायरेक्ट शिंदे साहेब आणून देणार की कोण आणून देणार याबाबतची माहिती पुढच्या एका मिनिटामध्ये आपण घेणार आहोत. तेव्हा या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर हे चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, इतरांना माहिती होऊ द्या. तर मित्रमैत्रिणींनो की जे काही लाडक्या बहिणीचा जो काही हप्ता आहे तर त्याला विलंब झालेला आहे. नोव्हेंबर महिन्याचा हप्ता अजूनही लाडक्या बहिणींना मिळालेला नाही. दिवाळीला सरकारनं बोनस देऊ केलेलं होतं, कर्जमाफीची घोषणा सुद्धा निवडणुकीपूर्वी केली होती मात्र तेही अजून पदरात पडलेलं नाही. जून पर्यंत मिळेल असं सांगितलं जातं आणि लाडक्या बहिणीला बोनस देऊ केलं होतं मात्र तेही अजून भेटलं नाही. त्याच्यानंतर 2100 रुपये करणारच त्या 2100 रुपयाचा अजून कुठं काही बोलबाला दिसत नाही. आणि अशा स्थितीमध्ये जे काही 3,000 रुपये, 4,500 रुपये, 1,500 रुपये जे काही जमा होत आहेत तर हे नेमकं काय आहे आणि किटचं काय आहे की ती कुणाला मिळणार आहे. तर आपण जर युट्यूबला सर्च केलं की लाडकी बहीण नावानं तर तुम्ही नोव्हेंबर महिन्यापासून जर माहिती घेतली, अगदी दिवाळीपासूनची जर माहिती घेतली तर या लाडक्या बहिणीच्या खात्याला दररोज 3,000, 1,500, 1,500, 4,500 रुपये जमा होत आहेत. आज लाडक्या बहिणीच्या खात्याला पैसे जमा व्हायला सुरुवात, 2 तासापूर्वी पैसे जमा व्हायला सुरुवात झाली. आज मेसेज येणं सुरू झाले, असं झालं तसं झालं. हे तुम्हाला असे दररोजचे शेकड्यानं व्हिडिओ सापडतील, बातम्या सापडतील. अरे हे सगळे मूर्ख बनवण्याचे धंदे आहेत. असं कुठलंही सुतोवाच किंवा असं कुठलंही स्पष्टीकरण सरकारकडून आलेलं नाही किंवा या चोट्याला सांगून असं सरकार पैसे जमा करत नसतं. काही काही बहादर म्हणतो रात्री उशिरा GR निघला. अरे भाईताडा, ज्याशी GR निघत असतात का रोजच्या रोज वित्त मंत्रालयाकडे तरतूद झाली की ते पैसे खात्याला येतात. त्याच्यानंतर एक भाईताडा बोलणं म्हणते की लाडक्या बहिणीचा संक्रांती निमित्त साडी वाटप, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः किट वाटत आहे. म्हणजे याच्या घरी स्वप्नात येऊन सांगितलं याला की आम्ही आज असं असं वाटप करणार आहे. अरे भाईताड बेलल्या संक्रांतीची साडी नवरा घेत असतो का अजून कोण घेत असतो हे माहित तरी आहे का तुला. आणि काही काही बहादर तर लाडक्या बहिणीला 3,000 रुपये सकाळपासूनच यायला सुरुवात झाली, या 12 जिल्ह्यात यायला सुरुवात झाली, त्या 12 बँकांना यायला सुरुवात झाली. तर मात्र त्यांना हेही माहित नसतं की बँकांना असे कुठे विशिष्ट ठरवून पैसे येत नसतात. हे जे काही लाडक्या बहिणीचे जे काही लाभ येतात ते डीबीटी अंतर्गत येतात. डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर. हे असं काही बँकांचं मुहूर्त पाहून वगैरे ते काही येत नाहीत. नंतर आधार बेसिसवर जे आधार खात्याला बँक लिंक आहे ते केवायसी झालेले अशाच खात्याला ते डीबीटी अंतर्गत पैसे येत असतात. आणि हे असे कुठलेही यांना सांगून येत नसतात किंवा या 12 बँकेला किंवा त्या 12 जिल्ह्यात असं काहीही नाही. सरकारकडून हे टप्पे ठरवले जातात. आता राहिलं महत्वाचं जे विशेष नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता कधी मिळणार तर डिसेंबर महिना जवळपास संपलेला आहे, 2-3 दिवस शिल्लक आहेत. आणि अशा स्थितीमध्ये जर आले तर एक तर सरकारकडे तरतूद झाली तर एकत्रित 2 महिन्याचे डिसेंबर आणि नोव्हेंबरचे 3,000 रुपये लाडक्या बहिणीच्या खात्याला येतील. या कुठल्याही चोट्यांना न सांगता येतील ते. त्याच्यासाठी GR वगैरे काही काढायची गरज नाहीये. किंवा जानेवारीच्या संक्रांतीपूर्वी एकदम 4,500 रुपये येण्याची शक्यताही सरकारकडून वर्तवली जात आहे. किंवा जे 15 तारखेला मतदान झाल्याच्या नंतर 16 तारखेला निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे आणि मग त्याच्यानंतर 16 तारखेच्या नंतर किंवा जानेवारी पूर्णही जाऊ शकतो. कारण सरकारनं जे काही पैसे जमा केलेले आहेत मंत्र्यांनी वगैरे घोटाळे करू करू तर ते सगळे आता त्यांना निवडणुकीत घालायचे, उधळायचे, करोडो रुपये घालायचे. कारण तुम्ही बघितलंच असेल की सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता, नगर परिषदेच्या निवडणुका झाल्या, मतदान जर तुमचं त्या भागामध्ये असेल तर बघितलं असेल की कसा पैशाचा तमाशा सुरू होता, कसे पैसे सुरू होते. तुम्ही आम्ही सगळे 50 रुपयासाठी, 100 रुपयासाठी तरसतो, 1,500 रुपयासाठी डोळे लावून वाट पाहून बसतो, देवासारखी वाट पाहतो की आता देईल. तुम्हाला आम्हाला सगळ्यांना या लोकांनी गुलाम बनवलेला आहे. भिकारी बनवलं म्हटलं असं तर राग येईल लोकांना, आपल्याच लोकांना राग येईल. मात्र भिकारी पण करून ठेवलेल्या लोकांनी की हे जेव्हा सोडतील तेव्हा आपल्याला ते पैसे घ्यावा मग घरात काही आणावं, ही अशी आमची अवस्था करून ठेवलेली आहे. स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर या राज्यकर्त्यांनी अशी वाट लावलेली आहे तुमची आमची. तर हे जेव्हा येतील तेव्हा येतील. उगीच या खोट्या बातम्यांच्या भरोशाला लागू नका. कारण बऱ्याचदा असं होतं
की मग सीताबाई म्हणते माझ्या खात्याला तिच्या खात्यात जुनेच कुठले तरी पडलेले असतात 1,500, मला 1,500 रुपये आली म्हणती. मग राधाबाई जाते बँकेत पाहिलं, बँकेत पैसे दिसत नाही, तर मग ती केवायसी करते, फुकट तिच्यात 100-200 रुपये जातात, घरचं काम बुडते, वावरातलं निंदन तसंच राहते, वाळवण चिळवण त्याला आळी जाळी लागतात. ह्या अशा गोष्टी घडतात. तर असो, तुम्हाला काय वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.